मुख्यमंत्री सहायता निधी संदर्भातील माहितीच्या अधिकारामध्ये दिलेली माहिती चुकीची, ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन गैरसमज, तर दोषींवर कारवाई करणार, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधक आक्रमक, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार सुरू, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पॅकेज वाटपामध्ये ई-केवायसीमुळे अडथळा, तब्बल 5,42,000 शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही। मदतीची 355 कोटी 55 लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीतच। प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी उपस्थित नसल्यानं भास्कर जाधव आक्रमक, सरकारच्या वतीनं कोणीच नाही याची दखल कोण घेणार, भास्कर जाधव यांचा अध्यक्षांना थेट सवाल। हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल, थोड्याच वेळात ठाकरेंची पत्रकार परिषद, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे नजरा। दोन 2008 मधील रेल्वे भरती मारहाण प्रकरणातील सुनावणीला राज ठाकरेंची ठाणे कोर्टात हजेरी, आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर। रत्नागिरीतील उद्योजक सचिन पाकळेंच्या कारखान्यावर ईडीची छापेमारी, खेडमधील सुकिवली आणि चिपळूणच्या सावर्डेमधील कात कारखान्यावर धाड, उदय सामंताच्या निकटवर्तीयांवर धाड पडल्यानं चर्चांना उधाण। नाशिक पालिकेच्या एसटीपी प्लांटसाठी पालिकेनं तोडली 300 झाडं, पालिकेच्या अजब कारभारावरून नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतप्त। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप, स्थानिक नागरिकांच्या आरोपानंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये घेतलं ताब्यात, भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। तपोवनातील 1800 झाडं तोडण्याला विरोध सुरू असताना नाशिक महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांट उभारणीसाठी पालिकेनं तब्बल 300 झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिक महानगरपालिकेच्या या कारभाराविरोधात पर्यावरण प्रेमी हे चांगले संतप्त झालेले आहेत। एकीकडे नाशिकमधल्या तपोवनातील 1800 झाडं तोडण्याला विरोध सुरू असतानाच नाशिक महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांट उभारणीसाठी पालिकेनं तब्बल 300 झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय। नाशिक महानगरपालिकेच्या या कारभाराविरोधात आता पर्यावरण प्रेमी चांगलेच संतप्त झालेले आहेत। नाशिकच्या याच भागामध्ये एसटीपी प्लांट उभारण्यासाठी 300हून अधिक झाडं तोडली गेलेली आहे आणि ही झाडं तोडत असताना एका रात्रीमध्ये नाशिकच्या उद्यान विभागानं ही झाडं तोडण्यासाठी परवानगी दिली। या सगळ्यासाठी काही हरकती मागवण्यात आला, मात्र त्यामध्ये केवळ 2 हरकती आल्या आणि या 2 हरकतींवर देखील आम्ही तोडगा काढला, अशा प्रकारचं उत्तर नाशिकच्या उद्यान विभागाने दिलं आहे। मी आता याच परिसरामध्ये आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघितलं तर हा मातीचा ढीग आहे आणि त्या मातीच्या ढिगाच्या खाली मोठ्या प्रमाणात ही तोडलेली झाडं जी आहे ती अशा स्वरूपानं दाबली जात आहे। अनेक झाडांवर मार्किंग केलं जात आहे। 300 ते 400 झाडं या भागातली तोडली जाणार आहे आणि या बदल्यामध्ये नाशिकच्या फाशीचा डोंगर म्हणून ज्या भागाला ओळखलं जातं त्या ठिकाणी त्याच्या 4 पट झाडं जी आहे ती लावली जाणार, अशा प्रकारचा दावा जो आहे तो उद्यान विभागानं केलेला आहे। मात्र ही सगळी झाडं का तोडली गेली? एकीकडे या ठिकाणाहून, या टेकडी राम टेकडीहून काही अंतरावर पर्यावरणप्रेमी आंदोलन करतायत, त्या ठिकाणी तपोवनातली झाडं वाचावी यासाठी ते रस्त्यावर उतरलेले आहे। मात्र दुसरीकडे त्यांचं आंदोलन सुरू असताना इकडे मात्र अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात झाडं जी आहे ती तोडायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यामुळे आता पर्यावरणप्रेमींनी या सगळ्या कामावर आता आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे। 300हून अधिक झाडं एकाच वेळेला एकाच रात्री जी आहे ती तोडली जात आहे आणि प्रशासन ही सगळी झाडं दुसरीकडे पर्यावरणप्रेमींचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन तिकडे चालू असताना एका रात्रीमध्ये अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे ती नाशिकमध्ये केली गेलेली आहे आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमी जे आहे ते संतप्त झालेले आहे। एकूणच या सगळ्याबाबत काय माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मनोजराव, काय नेमकी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे, किती इथे झाडं होते आणि किती तोडलेत? वस्तुस्थिती ही आहे, खरं तर कुंभ हा संत समाज शासन या सगळ्यांचा मिळून व्हायला हवा, पण
अस्पष्टता, अनियमितता आणि संदिग्धता हे प्रशासनानं त्यांचं ब्रीदवाक्यच बनवून घेतलं की काय, अशी सगळी शंका उपस्थित होते. एक तर या STPसाठी जी झाडं तोडण्यात आली याची कुठलीही संपूर्ण शासकीय प्रक्रियेची माहिती, पेपर नोटीस किंवा बाकीच्या गोष्टी झालेल्या नाही आहे. दुसरं, आता इथे बऱ्याच ठिकाणी जर बघू शकतो आपण की आत्ताही झाडांची मोठी मोठी ओंडके, झाडांच्या फांट्या या सगळ्या तोडून गाडून दिलेल्या आहे. जर शासनानं सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित केल्या तर ही झाडं अशी बाजूला मातीत गाडण्याचं काम का करण्यात आलं. आणि याहीपेक्षा सगळ्यात मोठा आणि भयावह प्रकार हा आहे की इथं तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात फाशीचा डोंगर, इथे जी 7,000 झाडं लावण्याची यांनी ग्वाही दिलेली होती किंवा तसं कबूल केलं होतं किंवा लावलं आहे असंही सांगता आता चौकशी केल्यानंतर, प्रत्यक्षात मात्र त्या फाशीच्या डोंगरावर 7,000 काय 700ही झाडं आत्ता आपल्याला प्रत्यक्ष मिळणार नाही बघायला. एकीकडे तुम्ही आंदोलनाला बसले आणि ते तपोवन वाचवण्याचा तुमचा तिकडे आक्रोश सुरू आहे आणि दुसरीकडे एका रात्रीत इतकी झाडं तोडली गेली, याची तुम्हाला कल्पना होती का? काय नेमकं हे सगळं घडलंय? आता आपण सर्वांनी बघतोच आहे या ठिकाणी की या ठिकाणी जसे झाडं दाबले गेलेत, तोडले गेलेत, आपण बघतोय. आता परत मुद्दा तोच येतोय की नाशिक महानगरपालिका आणि त्यांचं उद्यान विभाग हे पारदर्शकपणे काम का नाही करत आहे. त्या ठिकाणी पण अजूनपर्यंत पारदर्शकता आली नाही आहे. सुनावणी घेतं, एका ठिकाणी सुनावणी घेतात, दुसऱ्या ठिकाणी मॅडम मिटिंग घेत आहे आणि त्या मिटिंगनंतर सुद्धा आज जवळजवळ 5-6 दिवस झाले मॅडम कुठलं उत्तर आम्हाला, आम्ही ज्या सुनावदार काय घडलं इथे? काय घडलं? इथं आता आपण बघतोय 450 झाडांपैकी 300 झाडं तोडलेलं म्हणताय. आता याचं डॉकेट तुम्ही तुमच्या साईटवर टाकलं आहे का? या ठिकाणी कोणती तुम्ही सुनावणी घेतली गेली? या हरकतदार कोण कोण होते? मग तुम्ही याच्या बदल्यात कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे? हे झाडं कुठून तुम्ही तोडले, कुठं तुम्ही याचं लाकूड कोणाला तुम्ही विकलं? परत तुम्ही त्या ठिकाणी फाशी डोंगराला तुम्ही झाडं लावलेलं म्हणतायत, त्या ठिकाणी कुठले झाडं लावलेत? एकीकडे तपोवनामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र ते आंदोलन सुरू असताना अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये 300हून अधिक झाडांची कत्तल एका रात्रीमध्ये STP प्लांट उभारण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक आक्रोश या सगळ्या पर्यावरणप्रेमींमध्ये आहे. आणि याहून धक्कादायक म्हणजे या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडं अर्थात 7,000 झाडं आम्ही लावलेले आहे अशा प्रकारचा दावा नाशिकच्या उद्यान विभागानं केलेला आहे. मात्र फाशीच्या डोंगरावर प्रत्यक्षात झाडं नाही अशा प्रकारचा प्रतिदावा जो आहे तो उद्यान विभागाच्या या सगळ्या दाव्यावरती नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी केलेला आहे. त्यामुळे आपण आता इथली परिस्थिती बघितली, इथं झाडं तोडली गेलेली आहे, तोडली जात आहे, मात्र त्या बदल्यात लावलेली झाडं आता आहे का हे देखील आपण बघणार आहोत. यानंतर आपण पुढे जाणार आहोत नाशिकच्या फाशीच्या डोंगर परिसर, तिथे नेमकी काय परिस्थिती हे देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. शेतकऱ्यांना मदत दिली जात नसल्याच्या मुद्द्यावरून भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतच्या उदासीन भूमिकेवरून जाधवांनी सरकारला चांगलंच घेरलं. त्याचबरोबर सप्लिमेंटरी बजेटमध्ये कृषी विभागाचा उल्लेखही नसल्याचं त्यांनी सरकारला सुनावलं. मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही, म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत. मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे. या 293च्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्वाचा आहे. कृषी मंत्री कुठे आहेत? इथं दुग्ध, मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत? त्यांचा पत्ता नाही. इथं महसूल मंत्री कुठे आहेत? महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही. आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल. फलोत्पादन मंत्री पाहिजेत. आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा. अहो, लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही, तुमचे मंत्री नाही, लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, ऍडिशनल सेक्रेटरी नाही. कोण आहे? काय चाललंय? काय अशा पद्धतीनं कामकाज चालवता येतं? चालवा तुम्ही, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही ओरडतोय, पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री? कुठे गेले मंत्री? त्याची दखल कोणी घ्यायची? आणि ज्या जनतेने तुम्हाला सरकार दिलं त्यांना मात्र मदत करण्याकरता तुम्ही प्रस्तावाचं नाटक करता, प्रस्तावाचा बहाणा करता, प्रस्ताव पाठवा म्हणून सांगता. तुमच्या डोळ्या देखत एवढी सगळं घडलेली घटना असताना प्रस्ताव काय चाललाय? प्रस्ताव कधी आलं? केंद्रीय कृषी पथक, केंद्रीय पाहणी पथक आलं कधी? किती दिवसानंतर ह्या घटना घडल्यानंतर आलं? आणि ते दिवसा आलं की रात्र आलं? हो मंत्री महोदय, पाहणी जी केंद्रीय पथकाने जी केली ती रात्रीची केली, दिवसा का नाही केली? दिवसाही केली का?
फक्त तुम्ही जे सांगू शकता तूच गेली म्हणून रातोरात पथक आलं आणि रातोरात गेलं, त्यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी केलेली नाही. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून पटोले आक्रमक झाले. राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत असं ते म्हणाले. त्यांनी तशी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचं नाना पटोले यांना उत्तर होतं की उत्तरानं प्रत्येकाचं समाधान होईल असं नाही, असं सीएम म्हणाले. अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता, हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही. हे भूषणावं याला राजकारण करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा, अध्यक्ष महाराज, हे सरकार बोथळ झालं असेल, हे सरकार बोथळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या ना. म्हणून हा प्रश्न राखून ठेवा. ठीक आहे नानाभाऊ, मी हा ऐकलं. प्रश्न राखून ठेवा, याला उत्तर दुसरं बसा द्या. बसा, खालती बसा, खालती बसा. असं आहे नाना भाऊ, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाही आहे, आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल. त्यामुळे मुळामध्ये नाही, नाही तंबी द्यायची गरज नाही आहे. त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तथापि ऐका नाना भाऊ, अशा प्रकारचा विषय हा प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही. कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला, आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे.